कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे ही ए तू का उभेस अजून? तुझ्यामुळे होतंय ना हे सगळं। जा ना आता तरी जा। हो ग बसा आता, नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणी नाही, लक्षात घ्या। अधिपती, वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का? हो अधिपती, बाबांचा राग स्वाभाविक आहे। कसं बोलतात ते? हे बघा, त्यांना आता गरज आहे तुमची, तुम्ही समजून का नाही घेत? तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे। आता तुम्ही त्यांनाच मनवताय लग्न करा म्हणून। का राग येत नाही अधिपती तुम्हाला? तुम्ही असे पेटून का उठत नाही आहात? तुमच्या अपराधी आहेत त्या, गुन्हा केलाय त्यांनी, तुमची फसवणूक झाली आहे, कळतंय का तुम्हाला? का अधिपती, एवढं सगळं झालं, तुम्ही त्यांना का पाठीशी घालताय? त्या खोटं बोलल्या ना तुमच्याशी, चारुलता बनून त्या या घरात आल्या, त्यांनी तुम्हाला कळू दिलं का? त्या सतत म्हणतात की मुलगा मानतात तुम्हाला, तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांचं, पण त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? तुमच्या डोळ्यात धूळ फेकली त्यांनी, फसवत राहिल्या तुम्हाला। सांगा बरं मला, ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं का त्यांनी? हा, तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी? नाही ना, मग का बाजू घेता तुम्ही त्यांची? सांगा बरं मला, त्यांनी सांगितलं होतं का तुम्हाला? हा, सांगा। हॅलो, कोण आहे? काय मगाचपासून एवढे कॉल करताय तुम्ही? अहो जरा बजरंग सोबत बोलायचं, द्या की जरा फोन। तुम्ही कोण? मी बहन आहे ना त्याची। हो मॅडम, ही धर्मशाळा नाहीये, जेल आहे, समजलं का? अहो साहेब, आई गेली हो आमची, सांगायचंय हो त्याला, द्या की जरा फोन। मी म्हणलो होतं तुम्हाला नका पडू याच्यात, कारण मला हे व्हायला पाहिजे होतं। म्हणजे तुम्ही आईसाहेबांनी आमची फसवणूक केलेली नाही, त्यांनी त्यांच्या डोसक्यातला विचार आम्हाला बोलून दाखवला होता। मी त्यांना म्हणलं बी या माणसाला काय सोनं लागलं काय, पण त्याची इच्छा होतीच, माझा नाही इलाज झाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।